नमो बुद्धाय, जय शिवराय, क्रांतिकारी जय भीम. सिद्धार्थ शुद्धोधन गौतम शाक्य हे त्यांचं पूर्ण नाव आणि गाण्याचं नाव. गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी या ठिकाणी नेपाळमध्ये झाला. गौतम बुद्धांचा मृत्यू इसवी सन पूर्व 483 मध्ये कुशीनगर या ठिकाणी झाला. गौतम बुद्धांचं वडिलांचं नाव होतं शुद्धोधन, आईचं नाव होतं महामाया. महामाया होती कोलियन गणातली, गौतम बुद्ध होती शाक्य गणातली. कोलियन गण म्हणजे आत्ताचे कोळी लोक. गौतम बुद्धांच्या मावशीचं नाव होतं महाप्रजापती गौतमी. ते प्रथम भिक्षुणी होत्या त्या मावशी. त्यानंतर गौतम बुद्धांच्या वडिलांचं नाव शुद्धोधन, गौतम बुद्धांच्या बायकोचं नाव यशोधरा, गौतम बुद्धांच्या मुलाचं नाव राहुल. गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली एका वडाच्या झाडाखाली, बोधिवृक्षाखाली, उरुवेला या ठिकाणी. गौतम बुद्धांनी गृहत्याग केला वयाच्या 30व्या वर्षानंतर. गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केला सारनाथ, वाराणसी या ठिकाणी. सिद्धार्थ शुद्धोधन गौतम बुद्ध हे कुणबी पुत्र होते, शेती करणारा मुलगा होता. त्यांनी त्यांच्या आयुष्यातले 5 महत्त्वाचे प्रतीक काय आहेत ते प्रतीक तुम्हाला सांगतो. ते प्रतीक आहेत कमळ, घोडा, बोधिवृक्ष म्हणजे वडाचं झाड, पहिया आणि स्तूप. आता कमळ म्हणजे जन्माचं प्रतीक, घोडा म्हणजे गृहत्यागाचं प्रतीक, बोधिवृक्ष म्हणजे ज्ञान मिळवण्याचं प्रतीक, पहिया म्हणजे पहिला उपदेश केल्याचं प्रतीक आणि स्तूप म्हणजे मृत्यूचं प्रतीक. नमो बुद्धाय, जय शिवराय.